Good morning, RCCians. Welcome to the amazing world of biology. बानो आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर बघतोय, म्हणजे माणसांचं भलं करणारी मायक्रोब. आणि असे मायक्रोब येतात आणि आपल्याला असे पैसे देऊन जातात. आज काय होत नाही, ठीक आहे ना. वी हॅव 5 डिफरंट एरियाज इन विच मायक्रोब्स आर गोइंग टू हेल्प अस. बानो यामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून काय म्हणलं की हे जे मायक्रोब्स आहेत हे मायक्रोब 5 एरियामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. पहिला एरिया होता हाऊस होल्ड प्रोडक्ट, बरोबर आहे की नाही. या हाऊसहोल्ड प्रोडक्टमध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट बघितले, जसं कर्ड बघितलं, नंतर ब्रेड, इडली, डोसा, टॉडी, चीज हे सगळं पाहिलं बाळ. यानंतर आपण बघितले इंडस्ट्रियल प्रोडक्ट. इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे आहेत हे 3 सब कॅटेगरीत डिवाइड केले. पहिला होता बाळनो फर्मेंटेड बेवरेज, नंतर होतं अँटीबायोटिक, द लास्ट वन वॉज there are some chemicals, enzymes and bioactive agents which are produced by microbes. मग यामध्ये तुम्हाला एक छानशी स्टोरी सांगितली मी, राईट, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण तिसरं ॲप्लिकेशन बघतोय बाळांनो, यूज ऑफ मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. हे सिवेज काय गोंधळ आहे. सिवेज ॲक्च्युली सिवेज काय बाळांनो, इट इज अ मोर पोल्युटेड वॉटर, म्हणजे इट इज म्युनिसिपल वेस्ट वॉटर, म्हणजे सांडपाणी, नालीतलं पाणी म्हणजे सिवेज, राईट ना. आता हे जे नालीतलं पाणी आहे, जे सिवेज आहे, यू कॅनॉट थ्रो दिस वॉटर डायरेक्टली इन टू एनी वॉटर बॉडी, राईट. मग तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू कन्वर्ट दिस मोर पोल्युटेड वॉटर इन टू लेस पोल्युटेड वॉटर. बघा प्रश्न हा आहे की हे वॉटर म्हणजे पोल्युटेड वॉटर आहे कशावरून. वी हॅव 5 कंपोनंट्स इन सिवेज. चला नालीमध्ये जा आणि नालीत बघा काय दिसायलं, सर फ्लोएटिंग डेब्रिज दिसतोय. मग हात घातला नालीमध्ये, ग्रीट सॉइल प्लस पेबल्स. थर्ड कंपोनंट हात बाहेर काढला, ह्युमन एक्सक्रीटा. फोर्थ कंपोनंट ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे व्हेजिटेबल वगैरे. अँड द लास्ट कंपोनंट इज मायक्रोब्स विच आर मोस्टली बॅक्टेरिया अँड फंगाय. मी तुम्हाला म्हणलं की ह्युमन एक्सक्रेटा आणि ऑर्गॅनिक मॅटर दोन्ही ऑर्गॅनिक आहेत, पण मेजर कंपोनंट ऑफ द सिवेज इज ह्युमन एक्सक्रेटा, म्हणून त्याला सेपरेट घेतलं बाळ, राईट. मग मी तुम्हाला काय म्हणलं की एखादं वॉटर पोल्युटेड आहे की नाही, हाऊ टू अंडरस्टँड इट. सो वी हॅव वन पोल्युशन इंडिकेटर. ॲक्च्युली आपण नॉन सायंटिफिक मेथड काय, त्याचा टेस्ट, कलर, ॲपिअरन्स, स्मेल याच्यावरून एखादं वॉटर पोल्युटेड आहे की नाही बघतो. But what should be the scientific method? The scientific method is known as a biochemical oxygen demand. मग बायोकेमिकल ऑक्सिजन काय आहे, डिमांड काय आहे, कसली डिमांड आहे. मी तुम्हाला सिंपल इक्वेशन सांगितलं, मोर पोल्युटेड वॉटर, more will be organic matter, more will be growth of the microbe, more will be oxygen consumed, less will be the oxygen available in the water or less will be the oxygen dissolved in the water. बायानो याच्यावरून मी तुम्हाला ए आणि बी असे 2 सॅम्पल दिले, राईट. मग मी तुम्हाला म्हणलं की बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड दॅट इज अ बॉड इज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम्ड बाय द मायक्रोब्स. आपण मायक्रोब्सनं केलेला कंझ्युम केलेला ऑक्सिजन कॅल्क्युलेट करतोय. इट इज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन consumed by the microbes so as to digest the complete organic matter from 1 liter water. 1 लिटर पाण्यामधून सगळाच ऑर्गॅनिक मॅटर तुम्हाला डायजेस्ट करत असताना किती ऑक्सिजन लागला, सर जास्त ऑर्गॅनिक मॅटर जास्त ऑक्सिजन लागेल. मोर पोल्युटेड वॉटर मोर ऑर्गॅनिक मॅटर मोर बीओडी, राईट. इट मीन्स इन बीओडी वी आर कॅल्क्युलेटिंग डायरेक्टली amount of oxygen consumed, indirectly organic matter. काही प्रॉब्लेम, राईट. आता त्याच्यानंतर काय बघा, इथपर्यंत तुम्हाला कळालं, म्हणजे तुम्ही बीओडीचा वापर करून एखादं वॉटर पोल्युटेड आहे की नाही बघू शकता. आता यामध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, काय होती ती, या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे आज आपण बघणार आहेत सिवेज ट्रीटमेंट प्लांट. तेव्हा सर नेमकं कसला प्लांट आहे. अरे बघा प्लांटचा अर्थ मशीन असा अर्थ होतो. बघा आजकाल आपल्याकडं जारचं पाणी मिळतं की नाही, जार, खेड्यात त्याला झार म्हणते, झार. आमच्याकडं झारचं पाणी आहे. त्याच झारच्या पाण्याला बनवायला आता प्रत्येक गावांमध्ये सुद्धा असे छोटे छोटे मशीन्स आलेत. त्या मशीनला आपण वॉटर प्युरिफिकेशन प्लांट असं म्हणतो. आता मला सांगा ते झाड आहे का, नाही, इट इज अ मशीन. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये एक्झॅक्टली आपण कशा पद्धतीनं प्युरिफिकेशन करायचं हे बघणार आहोत. मग काय करायचं, आजच्या लेक्चरमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपण बघणार आहोत, राईट ना. मग इन सिवेज ट्रीटमेंट प्लांट काय, सिवेज ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय सर,
बघा तुम्हाला एक मस्त एक डायग्राम काढून दाखवतो. हे आपलं लातूर आहे. काय आहे? सोर लातूर आहे, राईट ना. सपोज इट इज अ लातूर. मग हे एखाद्या वेळेस तुम्ही त्याला सिटी म्हणू शकता जर गावाकडून आले, किंवा तुम्ही मुंबई पुण्याहून आले तर याला टाउन म्हणू शकता. सर मी अमेरिकेहून आलोय, मी याला विलेज म्हणणार. मग ठीक आहे. आता या टाउन मधून सिवेज बाहेर पडायले. सपोज दिस इज सिवेज. आता हे मोर पोल्युटेड वॉटर आहे बाळांनो. काय म्हणलं याला मी? इट इज सिवेज. आता हे जे सिवेज आहे हे डायरेक्ट आपण शेजारच्या नदीमध्ये सोडू शकतो का? ते म्हणाले सर लातूर दुष्काळग्रस्त आहे, कुठे आहे नदी आहे असं गृहीत धरा. सपोज वी हॅव अ वॉटर बॉडी अँड वी कॅनॉट थ्रो दिस सिवेज डायरेक्टली इन टू वॉटर बॉडी. देन सिवेज इज अ मोर पोल्युटेड वॉटर. जास्त पोल्युटेड आहे, मग ह्याला कमी पोल्युटेड करायचं. काय करायचं? सायंटिस्ट आले, मग महानगरपालिका म्हणली आपण काय करू, इथं असे 4 टँक तयार करू. बघा 4 टँक. ते म्हणलं सर हे टँक काय? टँकचा अर्थ युद्धातले रणगाडे टँक नाही, हौद. 4 हौद बसवले शासनाने इथं आणि म्हणले काय करायचं, पहिल्या याला आपण पहिल्यांदा सिवेज इथं पाठवायचं म्हणले. मग इथून पुन्हा सिवेज इथं सेकंड टँकमध्ये, सेकंड टँकमधून सिवेज थर्ड टँकमध्ये, थर्ड टँकमधून सिवेज फोर्थ टँकला पाठवायचं. म्हणजे एका टँकपासून दुसऱ्या टँककडे ट्रीटमेंट करत पाठवायचं. इथं थोडं ट्रीट करा, त्याच्यावर प्रक्रिया करा, अजून इथं आणि इथून जे सिवेज बाहेर पडेल इट विल बी लेस पोल्युटेड वॉटर. काय असेल बाळांनो? हे लेस पोल्युटेड वॉटर. अरे ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काय कळालं? समजा ही रिव्हर आहे, कुठली तरी रिव्हर आहे लातूरच्या शेजारची, आणि या रिव्हरमध्ये तुम्ही ते लेस पोल्युटेड वॉटर टाकलं. म्हणजे काय आहे बाळांनो? बघा याला आपण म्हणणार आहोत इट इज अ ग्रुप ऑफ 4 टँक्स. ग्रुप ऑफ 4 टँक्स. याचा अर्थ काय कळाला बाळांनो तुम्हाला? तुम्हाला हे कळालं की हे जे 4 टँकचा ग्रुप आहे ही एक अशी मशीन आहे जी मोर पोल्युटेड वॉटरला लेस पोल्युटेड वॉटरमध्ये कन्वर्ट करणार आहे, राईट ना. मग व्हॉट शुड बी द डेफिनेशन? डायग्राम काढली काही? येस. देन व्हॉट शुड बी द डेफिनेशन? मग आपण बाळांनो बघूया डेफिनेशन. बीओडी नाही, अजून बीओडी झालं. हा काय? एसटीपी बाळांनो. काय? एसटीपी काय आहे? सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. इट इज अ ग्रुप. काय आहे बाळांनो? इट इज अ ग्रुप ऑफ 4 टँक्स. किती टँकचा ग्रुप आहे? 4 टँकचा ग्रुप आहे. काय करतो हा ग्रुप? which convert what? More polluted water into less polluted water. अरे सोपं आहे की नाही? यस सर, लेस पोल्युटेड वॉटर. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रोब्स डोंट हॅव ॲबिलिटी टू कन्वर्ट more polluted water into pure water. They can convert more polluted water into less polluted water. ओके, इथपर्यंत कळलं सर. म्हणजे इथं आपण काय करणार आहेत? या सिवेजला ट्रीट करणार आहेत. काय करणार आहेत? ट्रीट. त्याच्यावर प्रक्रिया करायची. किती टँक वापरायचे? 4 टँक वापरायचे. किती टँक वापरायचे? 4. आता लक्ष देऊ नये का, तुम्ही कधी डॉक्टरांकडे गेले, ठीक आहे ना, तर याच्यामध्ये टँक वापरत असताना म्हणजे तुम्ही टँक जे 4 वापरणार आहेत ह्या ट्रीटमेंट कशी करायची त्याचं उदाहरण देण्यासाठी डॉक्टरांकडे जर तुम्ही गेले तर डॉक्टर आज ट्रीटमेंट देतात आणि काय म्हणतात, चला अजून 5 दिवसांनी या. का बरं? कारण डॉक्टरांना आज दिलेली ट्रीटमेंट ही प्रायमरी, 5 दिवसानंतर सेकंडरी. बाळांनो सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं काय? इन सिवेज ट्रीटमेंट प्लांट वी हॅव 2 टाइप्स ऑफ ट्रीटमेंट. आपल्याकडं ट्रीटमेंट जी असते ना 2 प्रकारची असते. म्हणजे कसली सर? पहिली ट्रीटमेंट आहे प्रायमरी ट्रीटमेंट. काय आहे? प्रायमरी ट्रीटमेंट. आणि दुसरी ट्रीटमेंट आहे बाळांनो सेकंडरी ट्रीटमेंट. काय आहे? सेकंडरी ट्रीटमेंट. बघा लक्ष देऊ नये का? तुम्हाला सर मला नाही कळलं, अभि लक्ष दे, मी तुला सांगतोय, नीट सांग, लक्ष दे. म्हणजे तुम्ही आता या पाण्याला, सिवेजला जे घाण पाणी आहे याला तुम्ही स्वच्छ करणार आहेत, लेस पोल्युटेड. मग तुम्हाला काय करायचं? 4 टँक वापरायचे, इथं ट्रीटमेंट करायची. यामध्ये ना बाळांनो प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त सिंगल टँक वापरणार. यू आर गोइंग टू यूज सिंगल टँक. काय? सिंगल टँक. तुम्ही म्हणणार सर मग उरलेले टँक इथं वापरायचं का? हो, यू आर गोइंग टू यूज 3 टँक्स. किती? 3 टँक्स इन दिस मेथड, इन दिस सेकंडरी ट्रीटमेंट. ठीक आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, मला सांगा
काय काय कंपोनंट आहेत आपले सिवेज मधले? सर 5 कंपोनंट आहेत. कुठले कुठले आहेत? सर सगळ्यात अगोदर आहे, हे बघा कंपोनंट तुम्हाला या पद्धतीने मी सांगितले, त्याच सिक्वेन्समध्ये हे कंपोनंट आपण रिमूव्ह करणार आहेत. ठीक आहे ना. सगळ्यात अगोदर फ्लोटिंग डेब्रिस, नंतर ग्रीट, नंतर ऑर्गॅनिक मॅटर, नंतर ह्यूमन एक्सक्रेटा, ऑर्गॅनिक मॅटर अँड मायक्रोब. आता हे जे 5 कंपोनंट आहेत ना बाळांनो, यामधून मायक्रोब्स कुणाकुणाला डायजेस्ट करू शकतात? सर ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्यूमन एक्सक्रेटाला डायजेस्ट करू शकतात. बरोबर आहे. मला सांगा फ्लोटिंग डेब्रिस, पाला म्हणजे जो काही प्लास्टिक वगैरे, त्याला डायजेस्ट करता येईल का? नाही. ग्रीटला डायजेस्ट करता येईल का? नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजून आली पाहिजे की ही जी ट्रीटमेंट आहे यामध्ये मायक्रोब्स फक्त ऑर्गॅनिक मॅटरला डायजेस्ट करतील, ब्रेकडाऊन करतील, पण जो इनऑर्गॅनिक म्हणजे फ्लोटिंग डेब्रिस आणि ग्रीट आहे याला मायक्रोब रिमूव्ह करत नाहीत. म्हणून सायंटिस्टनं काय प्रोसेस केली? सायंटिस्ट म्हणले आपण जी प्रायमरी ट्रीटमेंट आहे ना यामध्ये आपण फ्लोटिंग डेब्रिस, लक्ष देऊ नका, फ्लोटिंग डेब्रिस आणि लक्ष देऊ नका, खूप महत्वाचं आहे, फ्लोटिंग डेब्रिस अँड ग्रीट इज रिमूव्ड. ग्रीट इज रिमूव्ड. मला सांगा हे ऑर्गॅनिक आहेत का इनऑर्गॅनिक? सर हे इनऑर्गॅनिक आहेत. मला सांगा मायक्रोब्स काम करतील का? इथं नाहीत करणार. आणि बाकीचे जे आहे बाळांनो, इथं ऑर्गॅनिक मॅटर आणि दुसरं काय म्हणलं, ह्यूमन एक्सक्रेटा, हा इथं रिमूव्ह केला जाणार आहे. ह्यूमन एक्सक्रेटा, ठीक आहे ना, हे इथं रिमूव्ह केले जाणार आहेत. अरे कळालं की नाही? ओके. याचा अर्थ काय कळाला तुम्हाला? याचा अर्थ हा कळाला की पहिल्या ट्रीटमेंटमध्ये काही पार्ट रिमूव्ह केलं जाईल, दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये काही पार्ट. सर एक्झॅक्ट कसं ते समजण्यासाठी मी पुढच्या पेजवर जातो. हा पार्ट लिहिला का? चलो व्हेरी गुड. पुढच्या पेजवर जाऊन आपण काय करू? सुरू करू मेन पार्ट. काय? लेट अस स्टार्ट आवर प्रायमरी ट्रीटमेंट. आपण काय करूया बाळांनो? प्रायमरी ट्रीटमेंट सुरू करू. काय म्हणलं? प्रायमरी ट्रीटमेंट. आता प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये किती टँक वापरायचे? सर फक्त एकच टँक वापरा. किती? सिंगल टँक. त्या टँकचं नाव सिंगल टँक इज यूज्ड. सिंगल टँक इज यूज्ड. काही प्रॉब्लेम? काही नाही. आता तुम्ही म्हणाल सर टँकचं नाव, इथे मी लिहितो टँकचं नाव, मी लिहित नाही आताच, तुम्ही सांगायचं. ठीक आहे. आता आपण पुढची इन्फॉर्मेशन बघू. लक्ष देऊ नये का? इमॅजिन करा तो हा टँक आहे. काय हा टँक आहे? थोडं मोठं काढूया. सपोज दिस इज दॅट टँक. या टँकमध्ये आपल्याला आता काय करायचं? सिवेज आणून टाकायचं. ठीक आहे ना. आता इमॅजिन करा, हा पार्टला त्याला काढून टाकतो जरा थोडं. ठीक आहे. काय झालं? हां, या पार्टला काढून टाकूया आपण बाळांनो, लक्ष देऊ नये का? सपोज याला काढलं. आता मी काय केलं बाळांनो, इथून सिवेज आणून आपण इथं टाकलं. सपोज ही पाईपलाईन आहे आणि या पाईपलाईनमधून सिवेज या पद्धतीनं आपण खाली टाकणार आहोत. इट इज सिवेज. काय आहे? सिवेज. आता सिवेज टाकताना काय डायरेक्ट टाकायचं नाही टँकमध्ये. काय करायचं? फिल्टर वापरायची, म्हणजे चाळणी. म्हणजे आपण काय करणार आहे बाळांनो, अशी एक चाळणी ठेवणार आहे. लक्ष देऊ नये का? एक चाळणी लावली इथं. ह्या चाळणीचे असे छोटे छोटे छिद्र असतील. अरे हो की नाही? बघा आता तुम्ही म्हणाल सर चाळणी म्हणजे काय? घरी चहा चालते तेच का? तसलीच. पण या दोन्हीत काय फरक आहे मला सांगा? आपण चहा चालताना, चहा गाळताना किती चाळणी वापरतो? तुम्ही म्हणाल सर आम्ही एकच चाळणी वापरतो. राईट, एकच चाळणी, बरोबर. पण सारखं पत्ती फेकून द्यावी लागते. राईट. आता तसं इथं करता येणार नाही. आपण काय समजा एकच जर फिल्टर वापरलं तर हे नेहमी ब्लॉक होतं. सायंटिस्ट काय म्हणले? आपण मल्टिपल फिल्टर्स वापरूया. मल्टिपल फिल्टर्स, मोर दॅन वन फिल्टर वापरू. पण कशा पद्धतीनं? जे लहान खालचे फिल्टर्स आहेत यांच्यामध्ये पोर साईज ही सक्सेसिव्हली डिक्रीज झाली पाहिजे, स्मॉलर पोर साईज झाली पाहिजे. ठीक आहे ना बाळांनो, मी बोललेलं काय? म्हणून याला एक नाव दिलं बाळांनो त्यांनी. हे फिल्टर करणार आहेत पण कसं? इट इज सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन. काय म्हणलं? सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन. आता सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन केलं, वरून तुम्ही सिवेज खाली पाठवला, काय काय फिल्टर होईल? सो ज्यावेळेस तुम्ही सिवेज वरून खाली पाठवला त्यावेळेस या जाळीमध्ये बाळांनो फ्लोटिंग डेब्रिस अडकतो. मी बोललेलं कळालं? सो बाय युजिंग सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन यू आर गोइंग टू रिमूव्ह फ्लोटिंग डेब्रिस. काय रिमूव्ह करणार आहे बाळांनो तुम्ही? फ्लोटिंग डेब्रिस. म्हणजे डेब्रिसचा अर्थ काय सांगितला होता? हे वेस्ट प्रोडक्ट जो वर तरंगत होता त्याला म्हणायचं. सो सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन रिमूव्हज व्हॉट? फ्लोटिंग डेब्रिस. ठीक आहे सर, ओके, आम्हाला कळालं. आता मला सांगा, हा सिवेज इथं आला. इमेजिन करा हा सिवेज. यामध्ये किती कंपोनंट असतील? सर
आपल्याकडे अगोदर 5 कंपोनंट होते, त्यातला एक कंपोनंट इथं अडकला, म्हणजे आता इथं 4. या 4 कंपोनंट पैकी बाळांनो माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, बॉटमला काय जाऊन बसेल सांगा बरं. बॉटमला सर जे जड आहे ते बॉटमला जाऊन बसतंय, एकदम बरोबर. मग जड कुठले कंपोनंट राहिलेत सर, इथं राहिलंय ग्रीट. काय राहिलंय ग्रीट, हे बॉटमला जाऊन जमा होईल, एकदम बरोबर. आणि बाकीचं जे आहे हे टॉपला असेल, अरे हो की नाही, हे असेल टॉपला. जे बाळांनो टॉपला आहे त्याला म्हणायचं सुपरफिशियल लेअर, म्हणजे 2 लेअर तयार झाल्या, सुपरफिशियलची लेअर आणि बॉटमची लेअर. ग्रीट इज प्रेझेंट ॲट बॉटम, आणि बॉटमला जे आहे ना बाळांनो त्याला अजून एक नाव दिलं जातं स्लज. व्हॉट इज अ स्लज, व्हॉट एव्हर प्रेझेंट ॲट बॉटम इज अ स्लज. हा शब्द तुम्हाला अजून नेहमी येणार आहे. जे बुडाला आहे त्याला स्लज म्हणायचं, पोरांनो लक्षात ठेवा, जे बुडाला आहे त्याला स्लज म्हणायचं. आणि जे सुपरफिशियल आहे त्या, जे सुपरफिशियल आहे बघा, सुपरफिशियल सुपरफिशियल जे आहे वर आहे त्याला एक नाव दिले बाळांनो, त्याला आपण म्हणतो सुपरनेटंट. सुपरनेटंट तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सुपरफिशियल जे आहे ना त्याला सुपरनेटंट म्हणायचं. किंवा तुम्ही त्याला अजून एक वर्ड वापरू शकता, यू विल कॉल इट ॲज इफ्लुएंट. लक्ष देऊ नका, काय वापरता येतं, इफ्लुएंट. खूप महत्वाचं आहे, सुपरनेटंट और इफ्लुएंट. लक्षात आलं की नाही. म्हणजे तुम्हाला काय कळालं, हे 2 शब्द पाठ करावे लागतात. हे जे बॉटमला आहे ते स्लज, जे बॉटमला आहे ते स्लज, जे सुपरफिशियल आहे ते सुपरनेटंट किंवा त्याला इफ्लुएंट म्हणलं. आता माझा प्रश्न हा आहे की हे जे ग्रीट आहे त्याला तुम्ही काय म्हणलं सर, स्लज म्हणलं. तुम्ही याला अजून एक नाव देऊ शकता, प्रायमरी स्लज. का बरं, कारण प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये वापरलं. आणि हे जे इफ्लुएंट आहे त्याला तुम्ही प्रायमरी इफ्लुएंट म्हणू शकता, राईट. आता आपण प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये जो टँक वापरला आहे या टँकचं नाव लिहूया बाळांनो. द सिंगल टँक यूज्ड, या टँकचं नाव आहे प्रायमरी सेटलिंग टँक. काय, प्रायमरी सेटलिंग टँक. आता सर याचं नाव असं का दिलं सांगतो, लक्ष द्या. सेटलचा अर्थ आहे बाळांनो स्थिर ठेवायचं. बघा इथं जे काही सिवेज येईल याला आपण स्थिर ठेवणार आहेत, म्हणजे काय, सेडिमेंट करणार आहेत, सेडिमेंटेशन. बरोबर आहे. सेडिमेंटेशन केल्यानं काय होईल, बॉटमला जो ग्रीट आहे हा ग्रीट तुम्हाला जमा झालेला दिसेल. मग काय करायचं, हा जो वरचा इफ्लुएंट आहे, वरचा जो भाग आहे सुपरफिशियल असलेला सुपरनेटंट म्हणजेच इफ्लुएंट, याला तुम्ही सेकंडरी ट्रीटमेंटला पाठवलं. पुढच्या ट्रीटमेंटला बॉटमला जो ग्रीट आहे तो तुम्ही काय करायचं, क्रेन लावून बाजूला मेकॅनिकली करायचं. आलं की नाही लक्षात. म्हणजे तुम्ही हा जो बॉटमला असलेला ग्रीट कसं काढलं, सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे जमा करणे, स्थिर करणे. त्याला अजून एक तुम्ही सेटलिंग पण शब्द वापरू शकता बरं का बाळांनो. टू सेटल, सेटलचा अर्थ सेडिमेंट करणे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली, सर इथं मायक्रोब आपण वापरलेलं नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथं 2 प्रोसेस केल्या. पहिली प्रोसेस आहे बाळांनो सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन, आणि या सिक्वेन्शियल फिल्ट्रेशनचा वापर करून काय रिमूव्ह केलं, आपण रिमूव्ह केलं फ्लोटिंग डेब्रिस. दुसरी प्रोसेस आहे सेडिमेंटेशन. या सेडिमेंटेशनचा वापर करून आपण ग्रीट रिमूव्ह केलं. मला सांगा किती कंपोनंट होते सिवेजमध्ये, 5. आता किती राहिले, 3. कुठले, तुमचा एक्सक्रेटा, ऑर्गॅनिक मॅटर आणि मायक्रोब. It means whatever superficial supernatant or effluent it is sent to next tank, it will have only 3 components to remove. फक्त 3 कंपोनंट राहणार आहेत काढून टाकण्यासाठी. इथपर्यंतचा पार्ट कळाला का, व्हेरी गुड. पुढच्या पेजकडे जाऊ. सो इफ यू सी द नेक्स्ट पेज, आता तुम्ही बघणार बाळांनो सेकंडरी ट्रीटमेंट. काय बघणार आहात, सेकंडरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट. आता लक्ष देऊ नये का, सेकंडरी ट्रीटमेंट जी आहे या सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये किती टँक आहेत सर, 3 टँक आहेत. आता या ट्रीटमेंटला बघा, प्रायमरी ट्रीटमेंटला अजून एक नाव आहे बाळांनो. प्रायमरी ट्रीटमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल ट्रीटमेंट. का बरं असं सर फिजिकल ट्रीटमेंट म्हणलं, याचं कारण असं आहे बाळांनो, यामध्ये आपण फिजिकल प्रोसेस वापरणार आहेत 2. कुठली, फिल्ट्रेशन आणि सेडिमेंटेशन. फिल्ट्रेशन फिजिकलचा अर्थ मायक्रोब वापरले नाहीत, ठीक आहे ना. पण ही जी दुसरी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये मायक्रोबचा वापर करायचा आहे, म्हणून याला आपण अजून एक नाव देणार आहोत. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोलॉजिकल प्रोसेस. काय, बायोलॉजिकल प्रोसेस, ठीक आहे ना. बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे का बरं, कारण मायक्रोब्स वापरायचे. आता मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. चला आपण काय करू, पहिला टँक बघू. म्हणजे इथं पहिला टँक येणार आहे, टँकचं नाव नंतर. मी टँकचं चित्र काढतोय, तर सपोज
हा टँक आहे. तुम्हाला सर टँक म्हणजे काय, रणगाडा का? नाही रे, टँकचा अर्थ हौद आहे, हौद. ठीक आहे ना, थोडं नीट करतो, इलेच खराब निघालं. ओके, सपोज दिस इज द टँक. हा सेकंडरी ट्रीटमेंट मधला पहिला टँक आहे. ठीक आहे ना. आता यामध्ये इमॅजिन करा, इथं आपला आलेला आहे इफ्लुएंट. काय आलेला आहे? इफ्लुएंट. आता काय होईल, तुम्हाला इथं मायक्रोब्स वाढवायचे. इमॅजिन करा इफ्लुएंटमध्ये काय झालं, इथं कुठंतरी जास्तीत जास्त मायक्रोब आहेत आणि इकडं कुठंतरी ऑर्गॅनिक मॅटर आहे. बघा, ऑर्गॅनिक मॅटर जो आहे ना, हे फूड आहे. कोणाचं? मायक्रोबचं. हे मायक्रोब त्या फूडला खाणार आहेत. ठीक आहे ना, ब्रेकडाऊन करणार आहेत, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर संपेल. याचा अर्थ काय, मायक्रोब एकीकडं आणि फूड एकीकडं असं व्हायला नको, म्हणजे मै हा तू वाली सिच्युएशन नको आपल्याला, राईट. मग तुम्हाला काय करावं लागेल, हे दोघं युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. म्हणून सायंटिस्ट काय म्हणले, आपण इथं एक रवी टाकू. रवी माहिती आहे का नाही? अरे रवी म्हणजे ते लोणी करतात ना, लोणी, ते लोणी करण्यासाठी असं एक उपकरण असतं बघा, याला म्हणायचं ढवळण्यासाठी लागणारं. बरं, याला एक वर्ड वापरला एनसीईआरटीनं, वी कॉल इट ॲज मेकॅनिकल एजिटेटर. लक्ष देऊ नका, आपण याला म्हणतो मेकॅनिकल एजिटेटर. हे सगळे नवीन वर्ड्स आहेत, मराठी मीडियमवाल्याला थोडे त्रास देऊ शकतात, म्हणून हे नेहमी वर्ड्स उच्चारत राहायचे. मेकॅनिकल एजिटेटरचा अर्थ आहे आपण फिजिकली याला ढवळायचं. तुम्हाला सर मग ढवळल्याने काय होईल? बाळांनो, यातला जो हे आहे ऑर्गॅनिक मॅटर आणि मायक्रोब हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील, मग त्यांना फूड चांगलं वेळेवर मिळेल आणि ते लवकर डायजेस्ट करू शकतात. मेकॅनिकल एजिटेटरचं काम काय आहे बाळांनो? युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन कोणाचं? युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर जो आहे, या ऑर्गॅनिक मॅटरचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी एक रवी टाकला. ठीक आहे ना. आता सोबत सोबत काय झालं, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर हे काय करतील बाळांनो, हे डिझॉल्व्ह करतील. म्हणजे बघा, लक्ष देऊ नका, याने काय होईल, मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर इज, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इज ब्रोकन डाऊन. आता अजून एक गोष्ट इथं केली जाते बाळांनो, काय मला सांगा, इथं जे मायक्रोब्स आहेत, इथं जे मायक्रोब आहेत, मायक्रोब कुठे गेला, इथं जे मायक्रोब आहेत, हे मायक्रोब बाळांनो सगळ्यात महत्त्वाचे हे एरोबिक आहेत. आणि अजून काय, सोबत सोबत हे हेटरोट्रॉपिक आहेत. कसे आहेत? हेटरोट्रॉपिक. सो काय होईल बाळांनो, एरोबिक आणि हेटरोट्रॉपिक आहेत. होईल असं की हे जे मायक्रोब्स आहेत, यांना जर तुम्ही ऑक्सिजन दिला जास्तीत जास्त, तर हे काय करतील, लवकर ग्रो होतील. म्हणून इथे एक आपण एअर पंप पण ठेवणार आहेत, एअर पंप. आता एअर पंप काय करतो, ऑक्सिजन सप्लाय करतो. काय करतो? ऑक्सिजन सप्लाय. मग जर तुम्ही ऑक्सिजन सप्लाय केला आणि फूड तर मस्त त्याला युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट केलं, इट विल ग्रो विगरसली. विगरसली म्हणजे एनर्जेटिकली ॲट फास्टर रेट. मी बोललेलं काय आलं, राईट. म्हणजे तुम्ही काय काय केलं, सर आम्ही मेकॅनिकल एजिटेटर टाकला आणि ढवळलं आणि युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट केलं. अजून काय केलं, सर एअर पंप टाकला, त्याने ऑक्सिजन सप्लाय झाला. मग मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इज ब्रोकन डाऊन एक्सेप्ट, एक्सेप्ट काय, एक नंबर बघा, एक्सेप्ट काय येतं इथं, एक्सेप्ट सगळ्यात अगोदर बाळांनो, सगळ्यात अगोदर फंगल फिलामेंट्स. फंगल फिलामेंट, सर हे कुठून आलं बाळांनो? बघा, मी जे 5 कंपोनंट सांगितले होते ना, त्यात मायक्रोब सांगत असताना मी फंगस आणि बॅक्टेरिया सांगितले. फंगल फिलामेंट कॅनॉट बी डायजेस्टेड बाय एरोबिक बॅक्टेरिया, दे आर डायजेस्टेड बाय ॲनारोब्स लाईक मिथेनोजन. ठीक आहे ना. आता अजून एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, एनसीईआरटीनं दिलेली नाही पण तुम्हाला माहीत असावी, सेल्युलोज फायबर्स. काय म्हणलं? सेल्युलोज फायबर. तुम्ही म्हणाल सर हे सेल्युलोज फायबर कुठून आले बाबा नवीनच? मला सांगा, सेल्युलोज कुठं असतं? प्लांट सेल वॉलमध्ये. प्लांट सेल वॉल कुठून आली? व्हेजिटेबल जे तुम्ही सिवेजमध्ये पडलेले आहेत, ज्याला तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर म्हणलं, ते आहे सेल्युलोज फायबर. ठीक आहे ना. आणि तिसरे कंपोनंट जे आहेत मायक्रोब्स होता, मायक्रोब्स. ठीक आहे ना. आता हे जे तिघं आहेत ना बाळांनो, हे तिघांना डायजेस्ट केलं जात नाही. मायक्रोब स्वतःला डायजेस्ट नाहीत करत आणि ह्या दोघांना त्यांना डायजेस्ट करता येत नाही. सो लक्ष देऊ नाही का, हे जे तिघं आहेत ना, हे डायजेस्ट केलेले नाहीत. मग काय करतात ते, आपण घुसळून हे तिघं एकत्र येतात आणि चेंडू तयार करतात. दे फॉर्म बॉल्स इनसाइड. ते आतमध्ये काय तयार करतात बाळांनो? आतमध्ये असे बॉल तयार करतात. काय तयार करतात? बॉल. या बॉलला एक वर्ड आहे बाळांनो, वी कॉल इट ॲज अ फ्लॉक. काय म्हणतो? फ्लॉक. व्हॉट इज फ्लॉक? इट इज अ बॉल लाईक स्ट्रक्चर. बॉल लाईक स्ट्रक्चर.
हे का बॉल सारखं स्ट्रक्चर आहे काय त्याच्यामध्ये, विच इन्क्लूड, हे जे बॉल लाईक स्ट्रक्चर आहे कशापासून तयार झाले काय तिघांपासून. NCERTनं याला गृहीत धरलेलं नाही, पण तुम्ही हे माहीत राहू द्या. जर क्वेश्चन विचारला तर कोणी सांगायचं नाही सेल्युलोज फायबर असतात म्हणून, पण सेल्युलोज फायबर तिथं असतात. मी बोललेलं कळालं. मग तुम्हाला जर विचारलं हे जे बघा इमॅजिन करा ना, इमॅजिन करा हे लोणी असेल तर घुसळून सॉरी ताक असतं तर लोणी तयार झालं असतं. आता इथल्या लोण्याच्या गोळ्याला फ्लॉक म्हणायचं. या फ्लॉकमध्ये फंगल फिलामेंट आणि मायक्रोब्स आहेत. तुम्ही म्हणाल सर सेल्युलोज फायबर नाहीत का, ते पण आहेत की नाही. फक्त NCERTनं दिलं नाही म्हणून लक्षात ठेवू नका, फक्त ॲट द बॅक ऑफ माइंड राहू द्या तुम्हाला माहीत. ठीक आहे ना. आता काय झालं, तुमच्याकडं फ्लॉक तयार झाला सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे तुम्ही काय केलं बाळांनो, ऑर्गॅनिक मॅटर जवळपास संपवला, पण मायक्रोब्स तर वाढले ना सर. म्हणजे बघा प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये तुम्ही सिक्वेन्शियल फिल्ट्रेशननं काय केलं, तुमचा फ्लोटिंग डेब्रिस काढला, नंतर खाली ग्रीट काढलं. आता इथलं ऑर्गॅनिक मॅटर संपवला, एक्सक्रेटा संपवला, फक्त आता मायक्रोब्स राहिलेत, फंगल फिलामेंट राहिलेत. यांना कसं रिमूव्ह करायचं आणि या ट्रीटमेंटमध्ये अजून पुढं काय पार्ट आहे आपण बाळांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे ना. थँक्यू. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुनी घेऊ गगन भरारी. गगन भरारी RCC.